नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. मित्रांनो, 2022च्या परीक्षांना उद्देशून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे. यामध्ये चालू घडामोडीशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या अशा इम्पॉर्टंट घटना घडामोडी आहेत त्यांना क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये आम्ही इथं तुमच्यासमोर सादर करत आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं आन्सर हे डिटेलमध्ये देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा सिद्ध होणार आहे, तेव्हा याला अवश्य पूर्ण पहा एवढंच म्हणेल. तर अधिकचा वेळ न घालवता स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जयंती दिवस डॅश म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे आदिवासी अभिमान दिवस. तर बिरसा मुंडा यांचा जो जयंती दिवस आहे 15 नोव्हेंबर, तो दिवस केंद्राने आदिवासी अभिमान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याचं कारण असं आहे की हा दिवस शूर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला समर्पित आहे आणि जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक कोणता? उत्तर आहे 18वा क्रमांक. ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स 2021च्या यादीत भारताला 11वे स्थान मिळाले. प्रश्न आहे, कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये सामील होणारा 101वा सदस्य देश बनला? तर जवळपास उत्तर आपल्याला माहीत असेल, अमेरिका हा 101वा देश बनलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा. तर ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे नेमकं काय? तर बघा की सौर ऊर्जेच्या जागतिक अवलंबाला गती देण्यासाठी ही आघाडी बनवण्यात आली. तर ही आघाडी 2015 मध्ये बनवण्यात आली, म्हणजे याची सुरुवात ही 2015 पासून करण्यात आलेली आहे, 2015 मध्ये करण्यात आलेली आहे. बघा, कोणत्या प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले? उत्तर आहे कोझिकोड शारदा. कोझिकोड शारदा या मल्याळम अभिनेत्री होत्या ज्यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयी अधिकची माहिती बघा की कोझिकोडची रहिवाशी म्हणून त्यांना कोझिकोड शारदा असं नाव मिळालं. त्या एक प्रसिद्ध थिएटर कलाकार होत्या, म्हणजे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही एक थिएटर कलाकार म्हणून केली आणि पहिल्यांदा त्यांनी 1979 मध्ये मल्याळम चित्रपट अंगाकूर मध्ये काम केले. म्हणजे त्यांचा पहिला सिनेमा किंवा चित्रपट जो 1979 मध्ये त्यांनी त्यामध्ये काम केलं, तो चित्रपट म्हणजे अंगाकूर. ठीक आहे. तर तेव्हापासून त्यांनी जवळपास 80 चित्रपटांमध्ये काम केले होते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? जवळपास आपणास माहीत आहे की 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिवस आहे. तर याविषयी बघा की स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. तर मौलाना आझाद यांचा जन्म हा 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला आणि 1958 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आझाद यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. मित्रांनो, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हणजेच MHRDने 11 सप्टेंबर 2008 रोजी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला. पहिल्या राष्ट्रीय शिक्षण दिनाचे उद्घाटन हे 11 नोव्हेंबर 2008 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विज्ञान भवनात करण्यात आले होते. ठीक आहे. तर पहिला राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे तो 11 नोव्हेंबर 2008 रोजी साजरा करण्यात आला आणि त्याचं जे उद्घाटन करण्यात आलं, कारण त्याची सुरुवात ही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढचा प्रश्न, आसाममधील गायक, संगीतकार, अभिनेता जुबिन गर्ग यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या बँकेने नियुक्ती केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर उत्तर आहे बघा, बंधन बँकेने. तर आसाममधील जुबिन गर्ग हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.
ते गायक पण आहेत, संगीतकार पण आहेत आणि एक अभिनेता पण आहेत. तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे जुबिन गर्ग यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून बंधन बँकेने नियुक्ती केली आहे. बांधकाम कामात गुंतलेल्या कामगारांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच श्रमिक मित्र योजना सुरू केली? तर उत्तर आहे दिल्ली सरकारने. पुढचा प्रश्न, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 10 नोव्हेंबर रोजी. ठीक आहे, तर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन हा जो दिवस आहे तो 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याविषयी बघा की संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने म्हणजेच युनेस्कोने 2001 मध्ये जागतिक विज्ञान दिन घोषित केला. हा दिवस 2002 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न, भारत सरकारने यंग इनोव्हेटर्ससाठी कोणत्या तारखेला मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू केला? उत्तर आहे 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारत सरकारने यंग इनोव्हेटर्ससाठी मेंटॉरशिप प्रोग्राम जो आहे तो 8 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू केला. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट 75 अंतर्गत भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या चौथ्या स्कॉर्पियन पाणबुडीचे नाव काय? तर बघा त्याचं नाव आहे वेला. वेला ही चौथी स्कॉर्पियन पाणबुडी आहे जी प्रोजेक्ट 75 अंतर्गत बनवण्यात आली आहे. प्रोजेक्ट 75 मध्ये स्कॉर्पियन वर्गाच्या एकूण 6 पाणबुड्यांचा समावेश आहे. या वेलाला धरून आतापर्यंत 4 बनवण्यात आलेल्या आहेत, म्हणजे शिल्लक किती आहेत? 2. ठीक आहे, 6 पैकी 2 पाणबुड्या बनवणे आणखी बाकी आहे. या सर्व पाणबुड्या भारतात बनवण्यात आल्या आहेत. आतापर्यंतच्या सर्व पाणबुड्या माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेडने बनवल्या आहेत. माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेड म्हणजेच MDLने फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुपशी हा करार केला आहे. म्हणजे ह्या ज्या काही प्रोजेक्ट 75 अंतर्गत पाणबुड्या बनवल्या जात आहेत त्यामध्ये फ्रान्सची जी कंपनी आहे मेसर्स नेव्हल ग्रुप ही जी कंपनी आहे ती MDLला म्हणजेच माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेडला सहाय्य करत आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळला जातो? उत्तर आहे 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळला जातो. बघा पुढचा प्रश्न आहे, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर उत्तर आहे गुजरात राज्याने. याविषयीची अधिकची माहिती बघा की हा जो निर्देशांक आहे तो निर्यात आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या लॉजिस्टिक सेवांच्या कार्यक्षमतेचा सूचक आहे. 21 राज्यांच्या यादीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे एकूण 21 राज्यांच्या यादीमध्ये गुजरातला प्रथम स्थान मिळाले. तर त्यापाठोपाठ हरियाणा, पंजाब, तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. म्हणजे या यादीमध्ये लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये महाराष्ट्राचे स्थान 5वे आहे. नंबर 2 वर हरियाणा, नंबर 3 वर पंजाब, नंबर 4 वर तामिळनाडू आणि नंबर 1 वर गुजरात आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक सरकारने मुंबई कर्नाटक प्रदेशाचे नाव काय ठेवले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर उत्तर आहे बघा कित्तूर कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटक सरकारने जो मुंबई कर्नाटक हा जो कर्नाटकचा प्रदेश आहे त्याचे नाव परिवर्तन करून कित्तूर कर्नाटक असे केले आहे. यात 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने उत्तर कन्नड, बेळगावी, धारवाड, विजयपुरा, बागलकोट, गदग आणि हावेरी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मुंबई कर्नाटक प्रदेशचे कित्तूर कर्नाटक असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. तर ही जी 7 जिल्हे आहेत ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. बघा उत्तर कर्नाटक, बेळगावी, धारवाड, विजयपुरा, बागलकोट, गदग आणि हावेरी या 7 जिल्ह्यांचा मिळून मुंबई कर्नाटक हा प्रदेश बनतो, ज्याचं नाव
नवीन नाव आहे कित्तूर कर्नाटक. तर कित्तूरचे नाव हे बेलगावी जिल्ह्यातील ऐतिहासिक तालुक्यावरून ठेवण्यात आले आहे, ज्यावर राणी चेन्नम्मा यांचे शासन होते. त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता. कोणी? राणी चेन्नम्मा यांनी. तर त्यांचा कार्यकाळ बघा काय आहे ते 1778 ते 1829. बघा प्रश्न आहे, कर्नाटकातील आदिवासी तुलसी गौडा यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर उत्तर आहे पद्मश्री पुरस्काराने. या प्रश्नाविषयी अधिकची माहिती बघा की पर्यावरणवादी तुलसी गौडा यांनी 30,000हून अधिक रोपे लावल्याबद्दल आणि गेल्या 6 दशकांपासून पर्यावरण संरक्षण कार्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांना हा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बघा, कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवन इत्यादी जीवनातील विविध क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी हा सन्मान दिला जातो. तर आठवणीत ठेवा की तुलसी गौडा हे एक आदिवासी आहेत, जे की कर्नाटकमधील आहेत आणि ते एक पर्यावरणवादी आहेत. त्यांनी 30,000हून अधिक रोपे लावलेली आहेत आणि गेल्या 6 दशकांपासून ते पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्नरत आहेत. पुढचा प्रश्न, युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये अलीकडेच कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? तर उत्तर आहे बघा श्रीनगर. श्रीनगर या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये. तर बघा, याविषयी अधिकची माहिती सांगता येईल की या यादीत जगभरातील एकूण 49 शहरांचा समावेश आहे. ठीक आहे, युनेस्कोच्या जी क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क आहे त्यामध्ये एकूण 49 शहरांचा समावेश आहे. तर अशा प्रकारे 90 देशांतील 295 शहरांचा या नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजे जी यादी लागली त्यात 49 शहरांचा समावेश आहे आणि 90 देशांमध्ये एकूण जी क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये सामील शहर आहेत त्यांची संख्या ही 295 इतकी आहे. तर श्रीनगरला युनेस्कोच्या हस्तकला आणि लोककला श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. महत्वाचा मुद्दा आहे हा की श्रीनगरला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये का स्थान मिळाले, तर त्याचं कारण आहे तेथील हस्तकला आणि लोककला. पुढचा प्रश्न, जागतिक रेडिओग्राफी म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ रेडिओग्राफी हा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 8 नोव्हेंबर रोजी. तर याविषयी अधिकची माहिती अशी सांगता येईल की जागतिक रेडिओग्राफी दिवस 2012 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 12व्या द्विवार्षिक पर्यावरण कार्य प्रदर्शन निर्देशांकामध्ये वायू प्रदूषणाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 168वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, चीनची आहे, चीनची अंतराळात चालणारी पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? कोण? वांग यापिंग. वांग यापिंग नावाची महिला ही पहिली अशी चीनी महिला आहे जी अंतराळात चालली. न्यायमूर्ती आदित्य कुमार महापात्रा यांनी खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली? तर ओडिशा न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत ते न्यायमूर्ती आदित्य कुमार महापात्रा. अलीकडेच कोणत्या शहरात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारताचे पहिले मानवयुक्त महासागर मोहीम समुद्रयान लॉन्च केले? बघा प्रश्न कसा आहे की अलीकडेच कोणत्या शहरात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारताचे पहिले मानवयुक्त महासागर मोहीम समुद्रयान लॉन्च केले? उत्तर आहे चेन्नई. पुढचा प्रश्न, ओडिशा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील मोटर वाहन कर आणि नोंदणी शुल्कावर %% सूट देण्याची घोषणा केली. किती टक्के? तर एकूण 100% म्हणजे पूर्ण सूट देण्याची घोषणा केली. ठीक, कशावर? इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर, मोटार वाहन कर आणि त्याचबरोबर नोंदणी शुल्कावर. पुढचा प्रश्न, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद
100 बळी घेणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला? तर तो आहे राशिद खान. ठीक आहे, राशिद खान याने 53 सामन्यांमध्ये 100 बळी घेतले आहेत आणि अशा प्रकारची कामगिरी करणारा राशिद खान हा पहिला खेळाडू ठरला. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय एकता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जवळपास सर्वांना माहित आहे की 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. कोणाच्या जयंतीनिमित्त? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त. तर याविषयी अधिकची माहिती आपण पाहू की 2014 मध्ये केंद्र सरकारने सरदार पटेल यांची जयंती दिवस जो की 31 ऑक्टोबर आहे हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून संबोधले जाते, ओळखले जाते. तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान पण होते. तर 500हून अधिक संस्थानांना स्वतंत्र भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी राजी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता किंवा मोठा हात होता. 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 49वे अध्यक्ष सुद्धा होते. भारत छोडो आंदोलनाला चालना देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. 2018 मध्ये गुजरातमधील केवडिया जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणासमोर नर्मदा नदीवर स्टॅच्यू ऑफ युनिटीची स्थापना करण्यात आली. तर सरदार पटेल यांचा हा पुतळा 182 मीटर उंच असून हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, हे जवळपास आपणा सर्वांना माहीत आहे. तर दिवंगत स्वातंत्र्य सैनिक वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेची रचना ही प्रख्यात शिल्पकार राम व्ही सुतार यांनी केली आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डॅश यांची सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये NCLAT असं म्हणतात. तर उत्तर आहे अशोक भूषण, जे की माजी न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. त्यांची सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, अशोक भूषण यांची. पुढचा प्रश्न, भारत आणि जागतिक बँकेने कोणत्या राज्यात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर उत्तर आहे मेघालय. मेघालय राज्यात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताने जागतिक बँकेशी सामंजस्य करार केला आहे. पुढचा प्रश्न, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन डॅश या नव्या पक्षाची घोषणा केली. उत्तर आहे लोक काँग्रेस पार्टी. या नव्या पक्षाची स्थापना ही पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू डॅश यांचे नुकतेच निधन झाले. उत्तर आहे ॲलन डेव्हिडसन. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने आत्मनिर्भर भारतच्या समर्थनार्थ भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानासाठी भागीदारी केली आहे? उत्तर आहे फ्लिपकार्ट कंपनीने. ठीक आहे, तर फ्लिपकार्ट या कंपनीने आत्मनिर्भर भारतच्या समर्थनार्थ भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानासाठी भागीदारी केली आहे. डॅश यांची स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्तर आहे संजय भट्टाचार्य. संजय भट्टाचार्य यांची स्वित्झर्लंडचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? हा दिवस 5 नोव्हेंबर रोजी पाळला जातो. बघा 5 नोव्हेंबर 2016 रोजी जगभरात पहिला जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस साजरा करण्यात आला होता. तर आठवणीत राहू द्या की 2016 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. केदारनाथ धाममध्ये 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध डॅश यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. महत्वाचा प्रश्न आहे. तर उत्तर आहे आदि शंकराचार्य. ठीक आहे, आदि शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ धाममध्ये. कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते.
तर 5 नोव्हेंबर 2021. ठीक आहे. ही आदि शंकराचार्य यांची जी मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे ती 12 फूट उंच आहे, हे पण आठवणीत राहू द्या. पुढचा प्रश्न, ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 मध्ये ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2020 मध्ये डॅश राज्याने प्रथम क्रमांक मिळवला. उत्तर आहे कर्नाटक राज्याने. पुढचा प्रश्न, तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी 1 नोव्हेंबर ऐवजी डॅश हा राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली. तर उत्तर आहे 18 जुलै. तर तामिळनाडू राज्याचा स्थापना दिवस जो नवीन आहे तो आहे 18 जुलै आणि यापूर्वी जो स्थापना दिवस साजरा केला जात असे तो असे 1 नोव्हेंबर. तर हा 1 नोव्हेंबर आता स्थापना दिवस राहिलेला नाही, तर त्याऐवजी 18 जुलै हा दिवस स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा ही तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी केली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO प्रमुख टेड्रोस गेब्रेयस यांचा कार्यकाळ हा किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे. उत्तर आहे 5 वर्षांनी वाढवण्यात आला. संयुक्त अरब अमिराती मध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. उत्तर आहे संजय सुधीर यांची भारताचे राजदूत म्हणून संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक ॲप लॉन्च केले आहे जे 22 भाषांमध्ये बोलली जाणारी वाक्ये शिकवण्यास मदत करते. त्याचे नाव, तर त्याचे नाव आहे संगम ॲप. स्पेनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. दिनेश पटनाईक हे भारताचे राजदूत आहेत स्पेनमध्ये. 12व्या शतकातील नटराजाच्या कांस्य पुतळ्यासह किती मौल्यवान वस्तू अमेरिकेने भारतास परत केल्या ज्यांची किंमत सुमारे 110 कोटी रुपये आहे. तर एकूण 248 वस्तू ह्या अमेरिकेने भारताला परत केलेल्या आहेत 12व्या शतकातील नटराजाच्या कांस्य मूर्तीसह किंवा पुतळ्यासह. जागतिक सोरायसिस दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. हा दिवस 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. बघा, रोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि योग्य उपचार मिळण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. सोरायसिस हा त्वचेचा एक प्रकारचा आजार आहे. ठीक आहे, सोरायसिस हा त्वचेचा आजार आहे. तर सोरायसिस मध्ये शरीराच्या सांध्यांच्या त्वचेत लाल रंगाचा जाड थर जमा होतो ज्याचा रंग पांढरा दिसतो आणि तो किरकोळ स्वरूपात बाहेर येतो. फेसबुक कंपनीचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीचे नाव बदलून डॅश असे केले आहे. जवळपास सर्वांना माहित आहे, मेटा असे केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे. तर शक्तिकांत दास यांचा जो कार्यकाळ आहे तो आणखी 3 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणाची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे राजीव रंजन झा यांची पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? राजीव रंजन झा यांची. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतीय शास्त्रज्ञांनी कार्बन डायऑक्साईड कोणत्या वायूमध्ये रूपांतरित करण्यासाठी फोटो रासायनिक पद्धत किंवा फोटो कॅटलिस्ट विकसित केली आहे. उत्तर आहे मिथेन वायू. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो मिथेन मध्ये रूपांतरित करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी फोटो रासायनिक पद्धत किंवा फोटो कॅटलिस्ट ही पद्धत विकसित केली आहे. पुढचा प्रश्न, भारताने नुकतीच अग्नि 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असून हे क्षेपणास्त्र डॅश लक्ष्यापर्यंत मारा करू शकते. म्हणजे इथे आपल्याला विचारलेलं आहे की अग्नि 5 ची मारक क्षमता कुठपर्यंत आहे. तर उत्तर आहे 5000 किलोमीटर पर्यंत. बघा, पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने
जम्मू आणि काश्मीर बँकेचे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उत्तर आहे बलदेव प्रकाश यांची. ठीक आहे, बलदेव प्रकाश हे जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. उत्तर प्रदेश सरकारने फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डॅश नाव देण्याची घोषणा केली. उत्तर आहे अयोध्या कॅन्ट. ठीक आहे, तर फैजाबाद रेल्वे स्थानकाला अयोध्या कॅन्ट असे नाव देण्याची घोषणा केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारने. डॅश राज्य पहिले उघड्यावर शौचमुक्त राज्य ठरले? महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे गोवा. गोवा हे राज्य उघड्यावर शौचमुक्त राज्य ठरले आहे, पहिले असे राज्य ठरले आहे. बघा पुढचा प्रश्न आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्किल इंडिया इम्पॅक्ट बॉन्ड कोणत्या कंपनीसोबत लॉन्च केला? तो ब्रिटिश एशियन ट्रस्ट या कंपनीसोबत लॉन्च केला आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्किल इंडिया इम्पॅक्ट बॉन्ड हा जो आहे तो ब्रिटिश एशियन ट्रस्ट या कंपनीसोबत लॉन्च केला. पुढचा प्रश्न भारताने डॅश देशाने 26 ऑक्टोबर रोजी 8वा इनोव्हेशन डे साजरा केला? तर स्वीडन आणि भारत देशाने मिळून 26 ऑक्टोबर रोजी 8वा इनोव्हेशन डे साजरा केला. पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने प्रथमच देशाच्या सीमावर्ती भागाच्या संरक्षण आणि शोषण बाबत राष्ट्रीय कायदा केला आहे? तर तो देश आहे चीन. चीन या देशाने पहिल्यांदाच सीमावर्ती भागाच्या संरक्षण आणि शोषणाबाबत एक राष्ट्रीय कायदा केला आहे. श्रीनगर ते शारजाह थेट विमान सेवा सुरू करणारी विमान कंपनी कोणती? उत्तर आहे गो फर्स्ट. गो फर्स्ट या विमान सेवा कंपनीने श्रीनगर ते शारजाह अशी थेट विमान सेवा सुरू केली आहे. पुढचा प्रश्न भारतीय वंशाच्या अनिता आनंद कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत? उत्तर आहे कॅनडा या देशाच्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत अनिता आनंद, ज्या की भारतीय वंशाच्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंजाब नॅशनल बँकेचे नवीन कार्यकारी संचालक किंवा कार्यकारी संचालक आहेत कल्याण कुमार. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॅश अभिनेत्रीने चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे? तर उत्तर आहे कंगना रनौत. 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कंगना रनौत यांना. ही अभिनेत्री हा पुरस्कार मिळवणारी म्हणजे सलग चौथ्यांदा हा पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री ठरली आहे. पुढचा प्रश्न अलीकडेच भारत आणि डॅश देशाने कोकण शक्ती 2021 संयुक्त सराव केला, जो पहिल्यांदाच आयोजित केलेला त्रिपक्षीय संयुक्त सराव होता? उत्तर आहे ब्रिटन. ब्रिटन या देशासोबत भारताने कोकण शक्ती 2021 हा संयुक्त सराव केला, जो पहिल्यांदाच आयोजित केलेला त्रिपक्षीय संयुक्त सराव होता. कोणत्या देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशाने 2060 पर्यंत निव्वळ शून्य हरितगृह वायू उत्सर्जन पातळी गाठण्याची घोषणा केली आहे. कोणत्या देशाच्या लष्कराने पंतप्रधान व अंतरिम सरकारच्या मंत्र्यांना अटक करून सरकार बरखास्त करून आणीबाणी लागू केली? उत्तर आहे सुदान. सुदान देशाच्या लष्कराने पंतप्रधान तसेच अंतरिम सरकारचे मंत्री यांना अटक केली आणि सरकार बरखास्त करून आणीबाणी लागू केली. कोणत्या राज्य सरकारने सरकारी शाळांमध्ये 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर उत्तर आहे बघा हरियाणा. हरियाणा सरकारने 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस. आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? हा 23 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. बघा जागतिक पोलिओ दिवस डॅश रोजी पाळला जातो. जागतिक पोलिओ दिवस हा दिवस 24 ऑक्टोबर रोजी पाळला जातो किंवा साजरा केला जातो. कोणत्या राज्य सरकारने राज्यात श्री धन्वंतरी जेनेरिक मेडिकल स्टोअर योजना सुरू केली आहे? उत्तर आहे छत्तीसगड राज्याने श्री धन्वंतरी जेनेरिक मेडिकल स्टोअर योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, इंडियन पोलीस फाउंडेशनने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणानुसार डॅश राज्याच्या पोलिसांनी सर्व राज्यांमध्ये सर्वात कमी गुण मिळवले आहेत? तर ते राज्य आहे बिहार आणि उत्तर प्रदेश. या दोन राज्यांनी सर्वाधिक कमी गुण मिळवले आहेत. तर खालीलपैकी कोणती योजना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे? कृषी उडान 2.0. ठीक आहे, कृषी उडान 2.0 ही जी योजना आहे ती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केली आहे. कोणत्या मराठी साहित्यिकास साहित्य अकादमी पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे, अनेक परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तो उत्तर आहे किरण गौरव. किरण गौरव यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले. बघा किरण गौरव यांनी लिहिलेल्या लघु कथांसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुरस्कार अनुक्रमे दया प्रकाश सिन्हा नाटकांसाठी आणि नमिता गोखले यांना कादंबरीसाठी मिळाला. तर दया प्रकाश सिन्हा यांना हिंदी नाटकांसाठी हा पुरस्कार मिळाला, तर नमिता गोखले यांना इंग्रजी कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला. बघा अकादमी भारताकडून म्हणजे साहित्य अकादमी भारताकडून मान्यताप्राप्त प्रत्येक प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी हा पुरस्कार देते. म्हणजे कोणत्याही एका भाषेतील साहित्य कृतीला हा पुरस्कार मिळत नाही, तर भाषावाईज हा पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार पहिल्यांदा, ठीक आहे, साहित्य अकादमी पुरस्कार हे पहिल्यांदा 1955 मध्ये देण्यात आले. पुरस्काराच्या स्थापनेवेळी पारितोषिकाची रक्कम ही फक्त 5,000 रुपये होती, मात्र ती वेळोवेळी बदलण्यात आलेली आहे, वाढवण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, इंडो तिबेट सीमा पोलीस दलाचे म्हणजेच ITBPचे महासंचालक संजय अरोरा यांच्याकडे डॅश विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला? सशस्त्र सीमा पोलीस बलाचा अतिरिक्त कार्यभार हा ITBPचे महासंचालक संजय अरोरा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने झाशी रेल्वे स्थानकाला डॅश हे नाव देण्याचे घोषित केले आहे. तर झाशी रेल्वे स्थानकाला वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन हे नाव देण्याचे ठरवण्यात आले आहे. भारतीय लष्कराने अलीकडे कोणत्या राज्यात महू येथे क्वांटम प्रयोगशाळा स्थापन केली? तर तुम्हाला उत्तर मिळालं असेल मध्य प्रदेश. भारतीय लष्कराने महू येथे क्वांटम प्रयोगशाळा स्थापन केली आहे, जी मध्य प्रदेश राज्यात येते. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने गुरु तेग बहादूर यांच्या 400व्या जयंतीनिमित्त स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. खालीलपैकी कोणता भारतीय यष्टिरक्षक 26 सामन्यात 100 बळी घेणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे? उत्तर आहे ऋषभ पंत. ऋषभ पंतने 26 सामन्यात 100 बळी घेतले आहेत आणि अशा प्रकारची कामगिरी करणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक ठरला.
खालीलपैकी कोणाची वन महासंचालक आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तो उत्तर आहे चंद्रप्रकाश गोयल यांची. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन साजरा करण्यात आला? उत्तर आहे 27 डिसेंबर. तर याविषयी अधिकची माहिती सांगता येईल की हा दिवस पहिल्यांदा 2020 मध्ये साजरा करण्यात आला, जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या महासभेने साथीच्या रोगाविरुद्ध सज्जता, प्रतिबंध आणि भागीदारीच्या महत्त्वासाठी वकिली करण्याच्या गरजेवर जोर दिला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या सरकारने अलीकडेच पुढील 3 वर्षांत देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली? महत्त्वाचा प्रश्न आहे हा, परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे की कोणत्या देशाच्या सरकारने अलीकडेच पुढील 3 वर्षांत देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली? तर तो देश आहे बेल्जियम. अलीकडेच कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेण्याचा विक्रम केला आहे? तर तो आहे मोहम्मद शमी. ठीक आहे, मोहम्मद शमीने सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेण्याचा विक्रम केला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी टी सेतूचे उद्घाटन कोणत्या नदीवर केले? तर महानदीवर टी सेतूचे उद्घाटन नवीन पटनायक यांच्या हस्ते करण्यात आले. कोणत्या देशाने अलीकडेच NOC शिवाय परदेशी व्यक्तींच्या लग्नावर बंदी घातली आहे? तो उत्तर आहे श्रीलंका. या देशाने NOC शिवाय परदेशी व्यक्तींच्या लग्नावर बंदी घातली आहे. म्हणजे इथे NOC करणे गरजेचे करण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणते राज्य आरोग्य निर्देशांक 2021 मध्ये सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांकावर राहिले किंवा आहे? तर उत्तर आहे केरळ राज्य. केरळ राज्याने आरोग्य निर्देशांक 2021 मध्ये पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आणि सलग चौथ्यांदा हे जे स्थान आहे ते त्याने टिकवून ठेवले आहे. तर बघा, याविषयी अधिकची माहिती अशी सांगता येईल की नीती आयोगाच्या अहवालानुसार आरोग्य सेवांमध्ये केरळ हे देशात आघाडीवर आहे, तर उत्तर प्रदेश हे या यादीमध्ये तळाशी आहे, म्हणजे शेवटी आहे. ठीक आहे. तर 2019-20 मधील नीती आयोगाच्या चौथ्या आरोग्य निर्देशांकात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे, तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तेलंगणा हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. आधुनिक युगातील डार्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या अमेरिकन निसर्गशास्त्रज्ञाचे नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले? तर त्यांचे नाव आहे E.O. विल्सन. E.O. विल्सन महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे की E.O. विल्सन हे आधुनिक युगातील डार्विन म्हणून ओळखले जातात. तर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आधुनिक युगातील डार्विन म्हणून कोणास ओळखले जात? तर E.O. विल्सन, जे की एक अमेरिकन निसर्गशास्त्रज्ञ होते व त्यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? म्हणजे क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, तर ते आहेत हरभजन सिंग. हरभजन सिंग यांनी सर्व फॉर्मॅटमधून क्रिकेटच्या निवृत्ती जाहीर केली. पुढचा प्रश्न आहे, दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट वापराच्या नोंदी किती वर्षापर्यंत ठेवण्याचे आदेश दिले आहेत? त्याचं उत्तर आहे 2 वर्षे. महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे की दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट वापराच्या नोंदी ह्या 2 वर्षापर्यंत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढचा प्रश्न आहे, न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संजय कुमार मिश्रा यांची.